आम्ही एकत्र आलोय ते एकत्र राहण्यासाठी राज ठाकरेंसोबतच्या युतीवर उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य. भर पावसात भिजत उद्धव ठाकरेंचं भाषण. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भाजपासह शिंदेंवर केली घणाघाती टीका. वाघाचं कातडं पांघरलेल्या लांडग्याची गोष्ट आपल्याला माहिती आहे, पण बाळासाहेबांची भगवी शाल पांघरणाऱ्या गाढवाचं चित्र मी आज पहिल्यांदा पाहिलं. उद्धव ठाकरेंची उपमुख्यमंत्री शिंदेंचं नाव न घेता जहरी टीका. भाजप म्हणजे अमिबा, भाजपला ना आकार ना उकार, ना ध्येय ना धोरण. उद्धव ठाकरेंची भाजपावर घणाघाती टीका. संघानं 100 वर्ष मेहनत घेतली पण संघाला विषारी फळं लागली. उद्धव ठाकरेंची राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर घणाघाती टीका. फेसबुक लाईव्ह करणारा, व्हॅनिटी व्हॅन घेऊन फिरणारा मी नाही. आमचे फोटो दिसतात, मदत दिसत नाही का? एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर हल्ला बोल. तुम्ही गटप्रमुख नाही तर कटप्रमुख आहात. गेलो तो कचरा, पण तुम्ही कधी आत्मपरीक्षण करणार का? शिंदेंनी ठाकरेंना सुनावलं. आमचं गुलामीचं गॅझेट मग इंग्रज काय तुमच्या घरात राहत होता का? आमच्या लेकरांना थेट गुलाम बोललं गेलं. नाव न घेता जरांगेंनी पंकजा मुंडेंना सुनावलं. खोटी कामं करू नका आणि गुंडांना पोसू नका. पंकजा मुंडेंच्या कार्यकर्त्यांसह नेत्यांनाही कानपिचक्या. नमस्कार, मी फराह खान. तुम्ही बघताय महाराष्ट्राचं नंबर 1 मराठी न्यूज चॅनल न्यूज 18 लोकमत. आणि प्राईम टाईम बुलेटिनमध्ये सुरुवातीला आपण बातमी बघणार आहोत दसरा मेळाव्याची. ठाकरेंचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर झालेला होता, आयोजित करण्यात आला होता आणि यामध्ये उद्धव ठाकरे कडाडले. आम्ही एकत्र आलोय ते एकत्र राहण्यासाठीच असं म्हणत उद्धव ठाकरे मनसेसोबत युतीबाबत त्यांनी मोठं वक्तव्य केलंय. गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची युतीची चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंच्या पक्षाच्या दसरा मेळाव्यात राज ठाकरे येणार का? ठाकरेंची शिवसेना आणि मनसेच्या युतीची घोषणा होणार का? या आणि अशा विविध चर्चा दसरा मेळाव्यापूर्वी सुरू होत्या. मात्र राज ठाकरे शिवतीर्थावरील दसरा मेळाव्याला आले नाही. पण याच वेळी आम्ही एकत्र आलोय ते एकत्र राहण्यासाठीच असं वक्तव्य करून उद्धव ठाकरेंनी मनसेसोबतच्या युतीबाबत सकारात्मक संदेश दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. काही जणांची अपेक्षा आहे की उद्धव ठाकरे पुढचा कार्यक्रम काय देणार. आणि आता कोण बोललं रे, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार का? अरे मग 5 जुलैला काय केलं होतं आम्ही? आणि तेव्हा मी बोललेलो आहे आम्ही एकत्र आलोय ते एकत्र राहण्यासाठी. जिथे माझ्या मातृभाषेचा घात होत असेल तिथे मी मराठी माणसामध्ये फूट पडू देणार नाही. तर हे शिवतीर्थ आपल्या शिवसेनेचं आहे आणि त्याच्या पलीकडे असलेलं दुसरं शिवतीर्थही आपलंच मानलं पाहिजे असं म्हणत संजय राऊतांनी ठाकरे बंधूंच्या युतीवर सूचक विधान केलंय. दसरा मेळाव्यात ते बोलत होते. हे शिवतीर्थ आहे आणि हे शिवतीर्थ फक्त आपल्या शिवसेनेचं आहे. या शिवतीर्थाच्या पलीकडे आणखी एक शिवतीर्थ आहे, ते सुद्धा आपलंच मानायला पाहिजे. हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुखांनी एकीकडे उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांनी युतीबाबत सूचक विधान केलंय, तर दुसरीकडे गुलाबराव पाटलांनी मात्र या मुद्द्यावरून जोरदार हल्लाबोल केला. पाहूयात. ज्या राज ठाकरेंना आयुष्यभर त्रास दिला त्यांना म्हणायचं आय लव्ह यू, आय लव्ह यू, आणि ते म्हणतं मी नाही येत. आणि हे संजय राऊत हा सगळी लावणारा भटजी आहे. पण यांनी ज्यांची सगळी लावली त्यांचं लग्न तुटलेलं आहे. हा दुवाड माणूस आहे, हा पांढऱ्या पायाचा माणूस आहे.
यांनी सगळ्यांशी ज्यावेळेस जोडण्याचा प्रयत्न केला त्यांनी सगळ्यांचा सत्यानाश केलेला आहे. दरम्यान त्यांना शस्त्रपूजा करण्याचा अधिकार नाही असं म्हणत राऊतांनी निशाणा साधला. ते अमित शहांच्या पादुकांची पूजा करतील असंही संजय राऊत म्हणाले. संजय राऊतांनी शिंदेंवर हा जोरदार हल्लाबोल केला. हे सरकार बोट चोरीतून आलंय असंही संजय राऊतांनी म्हटलेलं आहे. घड्याळ धनुष्यबाणाची चोरी केली असं राऊत म्हणाले. मला विचारलं गद्दारांच्या मेळाव्यामध्ये ते काय पूजणार. मी म्हणलं त्यांना शस्त्रपूजा करण्याचा अधिकार असू शकत नाही. मग ते काय पूजणार. मला सांगण्यात आलं त्यांच्याकडून त्यांनी दिल्लीतून अमित शहाचे जोडे आणलेले आहेत. त्यांनी दिल्लीतून अमित शहाच्या चपला आणलेल्या आहेत, जोडे आणलेले आहेत. ते त्यांच्या व्यासपीठावर आहेत आणि त्यांचं पूजन ते करणार आहेत. आम्ही शस्त्रपूजा केली, आम्ही विचारांची पूजा करतो. हे अमित शहाच्या पादुकांची पूजा करतायत. जो तो आपल्या लायकीनुसार वागतो आणि मध्ये होट चोरी, लोकसभेला होट चोरी, शिवसेनेची चोरी, धनुष्यबाणाची चोरी, शरद पवारांच्या घड्याळाची चोरी. मला सांगितलं हे एवढे चोर आहेत. मुंबईतल्या चोर बाजाराचं नाव आता मोदी बाजार करा. बरोबर ना. मुंबईच्या चोर बाजाराचं नाव मोदी बाजार करा. एवढ्या चोऱ्या ह्या लोकांनी केलेल्या आहेत. आणि म्हणून शेतकऱ्यांना वाऱ्यावर कधी सोडणार नाही. कारण मी देखील एक शेतकऱ्याचा मुलगा आहे. शेतकऱ्याची कष्ट, दुःख, वेदना आम्हाला माहित आहे. आणि म्हणून आज एवढंच आपल्याला सांगतो की आपल्या पूरग्रस्तांची, शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही. मदत दिवाळीच्या पूर्वी त्यांना दिली जाईल. हा तुमच्या एकनाथ शिंदेचा शब्द आहे. आणि ज्या ज्या वेळेस जिथं जिथं संकट आलं, मग इर्षाळवाडीचं उदाहरण दिलं इथं, कोल्हापूर, महाड, चिपळूण, फलटण, अगदी केरळ, उत्तराखंड, जम्मू काश्मीरमध्ये जेव्हा पहलगाम झालं त्यावेळी तिथल्या लोकांना सुखरूप आणण्याचं काम आपल्या लोकांनी केलं. अगदी नेपाळमध्ये देखील आपल्या इकडचे लोक, पर्यटक गेले होते, त्यांना देखील विमानाने इकडे आणण्याचं काम आपल्या शिवसेनेने केलं. ही आपली बांधिलकी आहे, ही आपली जबाबदारी आहे. कपड्याची इस्त्री सांभाळला ना आणि व्हॅनिटी व्हॅन घेऊन दौरा करणारा एकनाथ शिंदे नाही. आणि वर्क फ्रॉम होम ऑन फेसबुक लाईव्ह तर करणारा एकनाथ शिंदे नाहीच नाही. शेवटी बांधिलकी आपली आहे. आपत्तीमध्ये घरात बसणारा शिवसैनिक असूच शकत नाही. हा बाळासाहेबांचा शिवसैनिक असूच शकत नाही. आणि म्हणून बाळासाहेब म्हणायचे, संकटात कार्यकर्ता घरात नाही लोकांच्या दारात दिसला पाहिजे. आणि तो आज शिवसैनिक मदत करतोय. खाली हाताने गेला नाही, सोबत सगळं जीवनावश्यक वस्तू सगळं घेऊन गेला. आज तिकडं तो काम करतोय. मला वाटतं तिकडची काही माहिती आली आहे. मला देखील सकाळी एका शेतकरी कुटुंबाने फोनवरून त्याला शिवसैनिक मदत करत असलेल्या मुळे कृतज्ञतेची भावना, आपुलकीची भावना माझ्याकडे व्यक्त केली की तुमचे शिवसैनिक इथं आलेत, आमचं घर स्वच्छ केलं, आमची भांडी कुंडी आम्हाला दिली, जीवनावश्यक वस्तू आम्हाला दिल्या, आम्ही आमच्या इथे रांगोळी काढली, घराला तोरण बांधलं. हे तुमच्या शिवसैनिकांनी येऊन केलं. मी त्या शिवसैनिकांना मनापासून धन्यवाद देतो. या शिवसैनिकांचा मला सार्थ अभिमान आहे. ते स्वतःचा जीव धोक्यात घालून संकट समयी दुसऱ्याचा जीव वाचवतायत, त्यांना मदत करतायत.
हे शिवसैनिक, हे बाळासाहेबांच्या विचारांचे कट्टर शिवसैनिक, धर्मवीर आनंदगे साहेबांच्या विचारांचे कट्टर शिवसैनिक यांचा मला सार्थ अभिमान आहे.